आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सर, येऊन घातलेल्या नगरपालिका निवडणुका आता आलेत जवळ, तर त्यामध्ये तुम्ही काँग्रेसकडून तुमची भूमिका काय असणार आहे सावरा नगरपालिकेमध्ये? काँग्रेसची भूमिका म्हणण्यापेक्षा माझी व्यक्तिगत भूमिका अशी राहिलेली यावेळेला की मागेही हा प्रयोग आम्ही यशस्वीरित्या केलेला आहे। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी ज्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक झालो 85 साली, त्यावेळेला 10-10 काँग्रेस पुरस्कृत 10 आणि शेतकरी कामगार पुरस्कृत 10 असे निवडून आलो। एक मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी झाला, तो मिळाला नाही आणि त्यावेळेला तालुक्याचे आमदार तत्कालीन गणपतरावजी देशमुख की ज्यावेळेला आम्ही त्यांच्यासमोर मुलाप्रमाणे होतो, त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला की आपण एकत्र येऊन कारभार करू। त्या पद्धतीनं तो कारभार आम्ही केला आणि तो अतिशय चांगला कारभार झाला। नागरिकांच्या समोर आम्ही ते सगळं लेखी ठेवलं, 5 वर्ष कसं करणार आहे आम्ही कारभार। आता अगदी हा पहिला अनुभव झाला माझा एकत्र येऊन काम करण्याचा। त्याच्यानंतर आम्ही 2-3 वेळेला नगरपालिकेमध्ये एकत्र येऊन काम केलं। विशेषतः 2001 ते 6 हा कार्यकाल आपण पाहिला तर शहाजी बापूंचा प्रतिनिधी काँग्रेसचा म्हणून मी आणि आमदार साहेब 17ची बॉडी होती। त्यावेळेला 9 त्यांचे 8 आमचे, नगराध्यक्ष कायम निवडून येणारा होता जनतेमधून तो त्यांचा, कायम उपनगराध्यक्ष आमचा। अशा पद्धतीनं आम्ही कारभार केला की ज्यावेळेला 17चे 17 एकाच पार्टीचे निवडून आले आणि विरोधकच नसल्यामुळे चांगल्या पद्धतीचा कारभार करता आला। आता येणाऱ्या निवडणुकीसाठी, कारण ही एकीकडे उदाहरण आहे चांगली काम केल्याची, पण दुर्दैवानं गेल्या वर्षी मात्र म्हणजे गेल्या वेळची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मात्र नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि मेजॉरिटी एका पार्टीची, आणि त्याच्यामुळं प्रामुख्यानं अपेक्षित असा जो कारभार या नगरपालिकेचा व्हायला पाहिजे होता किंवा जी विकासाची कामं व्हायला पाहिजे होती ही होऊ शकली नाही। आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं, मी जो 26 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे, नगराध्यक्ष राहिलेलो आहे, माझ्यासारख्याला असं वाटतं की हा जर विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र यावं। मी जे काही नेते मंडळी माझ्याशी बोलतात त्यांना मी फर्स्ट प्रेफरन्स हा द्यायला सांगितलं आहे की अगोदर सर्वांना एकत्र येता येते का बघा, निदान एक मागोवा घ्या की बाबा यायचं का एकत्र, आणि जर एकत्र यायचं ठरलं तर कसं यायचं हे आपणाला पुढं जातंय। पण एखाद्याच्या मनात एकत्र यायचंच नसेल तर एकत्र बसण्यात पण काही अर्थ नाही। त्यातल्या त्यात मागच्या वेळेच्या निवडणुकीचा विचार केला आपण तर पैशाचा प्रयोग खूप मोठ्या प्रमाणात झाला की जो आजपर्यंतच्या सांगोला नगरपालिका इतिहासात झालाच नाही। एक वार्ड मिनिमम 30 लाखापासून मॅक्झिमम 80 लाखापर्यंत गेला। हे जे काही आहे हा पैशाचा अपव्यय टाळायचा असेल तर माझा प्रयत्न किंवा मी सुचवतोय नेते मंडळींना की सगळेजण एकत्र येऊया आणि त्या पद्धतीनं आपण कारभार करूया। ह्याचे अनुभव चांगले आहेत, इतिहासामध्ये आपण एकत्र आलेलो। विधानसभेला आम्ही विरोधक राहिलो, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस, परंतु नगरपालिकेमध्ये मात्र आम्ही एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार केलेला आहे। किंवा या पद्धतीनं जर झालं तर त्या दृष्टीनं, आणि काँग्रेसची परिस्थिती आज म्हणाल तर आम्ही पूर्णपणानं बॅकफूटवर आहोत। मी तर गमतीनं म्हणतो गल्ली ते दिल्ली सध्या काँग्रेस आम्ही बॅकफूटवर आहोत। परंतु परवा सुद्धा जी सांगलीची टीम कुणी कोणासाठी सर्वे करते त्यांनी पण येऊन माझी मुलाखत घेतली। ते म्हणले सर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये फिरताना आम्हाला असं जाणवलंय की काँग्रेस इतर तालुक्यांच्या पेक्षा सांगोले तालुक्यात जिवंत आहे, लोकांच्या मनामध्ये आहे, योग्य नेतृत्व मिळालं तर कदाचित ती पुन्हा उभारी घेईल। आतापर्यंत ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात तुम्ही आबासाहेबांबरोबर निवडणुकच होता, आता जे बाबासाहेब आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही दिसणार तर त्यांच्या आघाडीबरोबर तुम्ही नाही। आता सध्याचं जर गणित बघायचं म्हटलं, आता तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मागच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि 19च्या त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र आलेले होते, भाजप एकटा बाजूला पडलेला होता। त्यावेळेला हे सुद्धा शेतकरी कामगार पक्ष सुद्धा मित्रपक्ष म्हणून आमच्या बरोबर होते। आणि त्याच्यानंतर लगेच नगरपालिका निवडणुका लागतात की काय या पार्श्वभूमीवर माझी शहाजी बापूंची आणि दीपक आबांची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये आम्ही जाहीर करून टाकलं होतं आम्ही एकत्र लढणार।
परंतु आपण पुढे गेल्यानंतर जी राजकारणातली छक्कल बघितली वेगवेगळी झालेली, त्याच्यामुळं त्याच्यानंतर असा एकत्र यायचा, कोणी यायचा हा विचार अजून झालेला नाही. आता त्यावेळेला सुद्धा आपण तिघजण एकत्र यायचं आणि शेतकरी कामगार पक्षाला मात्र बरोबर घ्यायचं नाही, असं त्यावेळीची भूमिका होती विरोधक म्हणून. पण आता या सगळ्या बदललेल्या राजकीय ह्याच्यामध्ये काय होतंय हे नक्की आपणाला सांगता येणार नाही. पण आता सांगोल्यातल्या स्थानिक लोकांची उत्सुकता आहे की बाबा सरांची काय भूमिका असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक आहे की काहीही झालं तरी पक्षाचे नेते म्हणून मी मान्य सुशील कुमार शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलेलं. त्याच्यामुळं यापूर्वीच्या राजकारणामध्ये सुद्धा तालुका स्तर किंवा शहर पातळीवरती ज्या ज्या वेळेला काँग्रेसची म्हणून भूमिका जाहीर करायची होती त्यावेळेला मी शिंदे साहेबांच्यावर चर्चा करून त्यांनी दिलेला निर्णय शिरसावंदे मानूनच भूमिका जाहीर केलेली. तसं जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला 14च्या साली म्हणजे ज्या वेळेला शहाजी बापूंनी शिवसेनेत प्रवेश केला, आम्ही आमचे 6 नगरसेवक होते, परंतु संख्या न मोजता आम्हाला 2 नगराध्यक्षपद द्यायची ठरलेली होती. आमदार साहेबांना आणि आमचं ते कॉम्प्रोमाइज, त्यातले 2 त्यांच्या बरोबर गेले, म्हणजे कोणाबरोबर, शिवसेनेबरोबर, आणि काँग्रेसचे 4च राहिले. तरी सुद्धा ज्यावेळेला मी चर्चेला गेलो शिंदे साहेबांना आणि सांगितलं की बाबा आपल्यातला हा माणूस आता नगराध्यक्ष होणार, शिंदे साहेब म्हणले आपले किती, आम्ही 4. 4च कसं मिळतं म्हटलं नगराध्यक्ष. मी म्हटलं बाबा आमचं आणि आमदार साहेबांचं असं ठरलंय, संख्या मोजायची नाही, निवडून येताना आपण संख्या ठरवली, पण ते पण आपण ठरवलं की नगराध्यक्षपद कोणाला किती द्यायची, त्या पद्धतीनं नगराध्यक्ष दिले. त्यावेळेला मला शिंदे साहेबांनी सांगितलं की स्थानिक राजकारणामध्ये किंवा राजपातळीवर तुम्ही गणपतरावांच्या बरोबर आम्हाला न विचारता युती केली तरी चालेल, कारण तो माणूस राजकारणामध्ये शब्द पाळणारा आहे आणि त्यांनी तसं करून दाखवलेलं आहे. पण दुर्दैवानं आज त्या हयात नाही आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचं अजून आपणाला बऱ्याच गोष्टी कळायच्या आहेत, समजायच्या आहेत. त्याच्यामुळं माहित नाही आता हा भविष्य ठरवेल की कोण एकत्र येणार आणि कसे एकत्र येणार. तुम्हाला काय वाटतं, आता कित्येक वर्ष झाले प्रशासनाकडून कारभार चालू आहे, प्रशासनाकडून तर विकास झाला का काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं सांगलीत? माझ्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे काय नेमकं हे ठरवता आलं पाहिजे. 4 गटारी केल्या, 2 रस्ते केले, लाईटचे 4 पोल दिले, याला मी विकास समजत नाही. कारण हे नगरपालिकेची कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामधून नागरिकांना सुविधा पुरवणं हे जे पहिलं उद्दिष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं, त्यातून. परंतु विकास म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ आमच्या काळामध्ये ओढ्यामधली शॉपिंग सेंटर झाले, हे विकासाचं काम झालं एक चांगल्या प्रकारचं, की जिथं ताणाताणी झाली आम्ही विरोधक होतो, परंतु ताणलं आम्ही काही गोष्टी, परंतु आम्ही विरोध केला ना, म्हणजे ठराव मताला येऊ दिलं नाही, ठराव सर आज एक चांगल्या प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. किंवा पुतळे उभे राहिले गावामध्ये 3, मी नगराध्यक्ष असताना माझ्या काळात 3 पुतळे झाले. म्हणजे हे काहीतरी विकासाची कामं झालं, भाजी मंडई होणं, हा जो काही भाग आहे ह्याला आपण जे विकास म्हणतो, हे विकासाचं काम कुठं झालं, या ह्याच्यावर कुठंच झालेलं नाही. आणि गंमत म्हणून सांगतो की मी जरी म्हणजे महाविकास आघाडीचा म्हणजे मी प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून नव्हतो गेल्या 5 वर्षामध्ये, परंतु ज्या आमच्या पार्टी मिटिंग असायच्या मेजॉरिटी पक्षाच्या, त्या आम्ही 3 कंडक्ट करत होतो. बऱ्याच वेळेला मी एकट्यानं पण त्या कंडक्ट केल्या. परंतु असं असताना सुद्धा ज्या ज्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून आनंद माने, म्हणजे त्यांच्या मिसेस नगराध्यक्ष होत्या, आनंद माने किंवा त्यांच्या पार्टीचे नगरसेवक माझ्याकडे सल्ल्याला आले, त्यावेळेला मी त्यांना योग्य सल्ला दिला. असं नाही की बाबा ते कोणीतरी, कारण शेवटी आपल्या सांगोला शहराचा विकास आणि त्या दृष्टीनं आपण ही वाटचाल केली पाहिजे. निवडणुकापुरतं राजकारण झालं तर चालेल, परंतु विकासाच्या बाबतीत मात्र आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि दुर्दैवानं हे घडू शकतं. 4 गटारी 4 ब्लॉक टाकणं म्हणजे विकास असं मी समजत नाही. आघाडी संदर्भात काँग्रेस मधल्या शहरातल्या इतर नेत्यावर म्हणजे चर्चा काय झाली? अजूनपर्यंत अजून कुठली, फक्त लोकांच्या चाचपणे चालू आहे. अजून उघडपणानं एखादी बैठक त्याविषयी चर्चा असं झालं नाही. पण सहज माझ्या डोक्यात एक आलेलं आहे की एक पक्षाचा विचार समजून घेण्याच्या दृष्टीनं ह्या 16 म्हणजे माझी गडबड ही 16 तारखेची संपली, तोपर्यंत वार्ड रचनेचे अपील संपतील, एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल. त्यावेळेला मी काँग्रेस प्रेमी नागरिकांना एक आव्हान करणार आहे एका बैठकीविषयी
त्यांच्या लोकांचं काय मत येते बाबा काँग्रेस, किंवा आता काही लोक म्हणतात की बाबा सर काँग्रेसच्या दृष्टीनं 4 वार्ड चांगले झालेत, कुठले परिस्थितीत 4 आपले निवडून येतात वगैरे. हे आपापसात चर्चा करण्यापेक्षा एकत्र बसून काही चर्चा करता येईल का? आणि मग त्या दृष्टीनं तिथं कोणाच्या काही सूचना येतात का, कोणाबरोबर जावं, काय जावं, त्याचे फायदे तोटे काय, अशा पद्धतीनं. पण अधिकृत कोणाबरोबर कसलीही चर्चा या क्षणापर्यंत कुठली झाली. तुम्ही आता बोलताना म्हणाला सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, तर असं होऊ शकतं का जागा वाटपामध्ये? मी तेच सांगितलं की हे आम्ही करून दाखवलेलं आहे. विधानसभेला आम्ही आणि गणपतराव एकमेकांची विरोधक राहिलो, परंतु जागा वाटप असेल, नगराध्यक्ष पद असेल, शहरापुरतं आम्ही एकत्र पण आलेलो आहे. हा म्हणजे हे उदाहरण आमच्या समोर आहे. मी त्यातला एक पार्टिसिपंट आहे आणि म्हणून मला वाटतं करायचंच म्हटलं सगळ्यांनी मनात आणलं. फक्त ह्याच्यामध्ये दृष्टिकोन तुझं माझं यापेक्षा शहराचा विकास. आणि विशेषतः मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षाचा बॅकलॉग म्हणजे 16 ते 21चा भरून काढून आपणाला पुढे जायचं आहे. या दृष्टीनं मोठा विकास, भरपूर विकास करायचा असेल तर एकत्र येऊन निवडणुका लढवणं केव्हा पण सर्वांच्याच दृष्टीनं हिताचं आणि फायद्याचं होईल असं माझं स्वतःचं मत आहे. बस आता एक लास्ट सर, आता आपण आबासाहेबांबरोबर आतापर्यंत बरेच इलेक्शन आपण लढवले, पण आता आबासाहेबांची उणीव आता भासत असेल का असं वाटतं का आपल्याला? कसं आहे की आबासाहेब हे राजकारणातली ज्याला मॅच्युअर पर्सनॅलिटी आपण म्हणतो अशा पद्धतीची ती मॅच्युअर पर्सनॅलिटी होती. आणि राजकारणामध्ये आता मी नगरपालिकेच्या राजकारणाच्या दृष्टीनं त्यांना खूप जवळ गेलो होतो. एक राजकारणात म्हणजे विरोधक असताना सुद्धा स्वतःची इमेज टिकवणं आणि राजकारणात एटिकेट मॅनर्स पाळणं आणि विचार करून शब्द देणं आणि दिला तर तो पाळणं हे मात्र आबासाहेबांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तो एक आदर्शवत माझ्या समोर आहे. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला मला काही लोक मी विरोधक असताना विचारायचो, खरं तर आमचं नाव झालं हे विरोधक म्हणून जास्त झालं नगरपालिकेमध्ये आणि अभ्यासू नगरसेवक. तर मी त्याला म्हणायचं माझ्या समोरचा आदर्शच विरोधी पक्षातला नेता कसा असावा तर तो गणपतरावजी देशमुखांच्या सारखा असावा. त्यांचं अनुकरण मी करतोय असं मी त्यावेळेला सांगत होतो. त्याच्यामुळं त्यांची मॅच्युरिटी आज लगेच पाहायला मिळेल किंवा नवीन नेतृत्वाकडे येईल असेल पण कदाचित आपण, पण ते कार्यातून सिद्ध होणार आणि त्याला आपण थोडा वेळ वाट बघायला. सर, तुम्हाला आता शहरामध्ये का विकासाबाबतीत कोणती उणीव जाणवते तुम्हाला? विकास झाला का कोणती उणीव जाणवते? तुम्हाला सांगतो की एक सुमारे 20 वर्षापूर्वीचं सांगोलं, त्यावेळच्या सांगोली शहराच्या विकासाच्या कल्पना आणि आता 20 वर्षानंतरचं असणारं सांगोलं आणि त्याच्या समोरच्या विकासाच्या कल्पना याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण जर डेव्हलपमेंट प्लॅनचा आपण भाग विचारामध्ये घेतला की दर 5-6 वर्षांना तो रिव्हाइज होतो. तो रिव्हाइज कशासाठी होतो तर प्रत्येक वेळेला शहराच्या गरजेनुसार त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं, नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं टाकली जात असतात. जशी संख्या वाढते नागरिकांची किंवा विस्तार वाढतो त्या प्रमाणात या सुविधा त्या भागापर्यंत जाणं हा त्यातला महत्वाचा भाग. तर आता विकास झाला नाही म्हणणं पण चुकीचं आहे आणि झाला म्हणणं पण चुकीचं आहे, परंतु ज्या प्रमाणात तो व्हायला पाहिजे होता तो मात्र आजपर्यंत होऊ शकलेला नाही. बस.